कसे आहात सर्वजण? स्नेहा जर्नी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। तर सगळ्यांना पहिले अंगारकी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। पसारा झालेला आहे इथे, तसं देवपूजा आपण रोज करत असतो, पण तरी पण रांगोळी वगैरे थोडंसं व्यवस्थित करावं। मग म्हटलं की आज स्वच्छ देवपूजा करून घेते। स्वच्छ देव मी आता धुवून घेते आणि गाय वासरू तर तशी खराबच झालेली आहे, बट बघूया थोडं गेले बाहेर तर मग नवीन घेऊन येईल। तर आता ही जी रांगोळी आहे ती मी इकडे ह्याच्यातच काढून घेते आणि हे पाणी मग नंतर मी तुळशीला वगैरे घालणार आहे। तर आता मी ते पंचपाळ वगैरे भरून नाही ठेवलेलं, म्हणजे असंच ह्याच्यात भरून ठेवते, इझी पडतं। आणि आता सगळं देवांना जसं तुम्ही रोज काही लावत असाल ते हळदी कुंकू, अष्टगंध किंवा चंदन, तर मी चंदन वगैरे लावून देवांना हे करते। तसंच दिव्याला पण लावून घेतल्या, तर रांगोळी काढून घेते। आणि कालच रात्री मी फुलं आणून ठेवली होती, तर आता ती फुलं मी गुलाबाची फुलं वगैरे होते, तर गुलाबाचीच फुलं आता मी सगळ्या देवांना वाहून देते। पण मला हे माहीत नव्हतं, म्हणजे जसे की मी पाव घेतले होते 60 रुपये, तर त्याच्यामुळे मग सगळ्या देवांना ते होऊन गेले। थोडे लाल पिवळे असे घेतले होते आणि थोडी गुलाबाची फुलं। आता दिवा लावून घेते आणि नमस्कार करते देवाला। तर मी आता नमस्कार झाला आणि धूप लावून घेते। मोस्टली अगरबत्ती तर मी यूज नाही करत, धूपच यूज करते। त्याच्यानंतर आवरलं सगळं, पाऊस येत होता आणि म्हटलं आज अंगारकी दगडूशेठला जाऊयात, तर दगडूशेठला आली आहे। तर तिथे हे असे वासुदेव वगैरे होते आणि खूप गर्दी होती, त्यामुळे मग बाहेरूनच दर्शन घेतलं। खूप म्हणजे खूप प्रचंड गर्दी होती। अखंड सौभाग्यवती भव पार्वतीश्वर महादेव राजाधि रामचंद्र महाराज की जय। रामकृष्ण। तर अशा पद्धतीने डेकोरेशन केलं होतं। आत पण अष्टविनायक सगळे दर्शन होतं। बाहेर अशी फुलं वगैरे विकायला होती। त्याचनंतर मग मी तुळशीबागेमध्ये आली आणि तुळशीबागेमध्ये तर घ्यायचं काही नव्हतं, बट जस्ट फेरफटका मारू, खूप दिवसांनी आले होते, तर म्हटलं की तुमच्यासोबत पण शेअर करते। मग तुळशीबागेत जे बघितलं काय काय आहे, तरी पण आपण काही ना काहीतरी गोष्टी घेतच राहतो। इकडे सगळं ज्वेलरीज होतं, बट माझ्याकडे तर सगळं असल्यामुळे मी काही घेतलंच नाही आहे, पण तरी म्हटलं की नथ बघावी आणि माझ्याकडे नथ पण आहेत, त्यामुळे मग मी काही घेतलं नाही। जस्ट एक्सप्लोर केलं आणि म्हटलं की तुम्हाला दाखवून द्यावं की गर्दी तर बिलकुल नव्हती, कारण की दगडूशेठला भरपूर लाईन होती, सो त्यामुळे बाकी ठिकाणी अशी गर्दी नव्हती।
इथे ह्या सगळे स्टिकर्स होते आणि खूप छान छान वेगवेगळे स्टिकर्स होते. जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही इकडूनच घेऊन जा त्या काकांकडून. आणि इथे सगळं लग्नाचं वगैरे डेकोरेशनचं सगळं साहित्य मिळत होतं. आणि आत्ताच बहुतेक हे तसं जुनं आहे, बट तिथे एवढं मला व्हेरायटीज दिसला नव्हता. आत्ताच मला ते बघायला भेटलं. आणि आता आली आहे ती मी तुळशीबागेच्या बॅक साईडला आली. तर तिकडे असे हे टॉप्स वगैरे लावले होते आणि 250 तर 500ला 2 असे होते. हे पण 500ला 2 वगैरे असे होते. बट आता इकडे हुजूर पागा आणि पलीकडे तर मला हे घ्यायला येणार होते म्हणून मग तिकडे चाललेली. तर साबुदाणा वडा खाऊन घेऊयात म्हटलं, भूक खूप लागली होती. मग त्याच्यानंतर आम्ही ही जांभळं घेतली. तर आता घरी जायला निघालो आहे. आणि ही महात्मा फुले मंडई. तर क्लायमेट बघा किती छान झालं आहे. गर्दी पण तितकीच होती. आणि कॅम्पमध्ये आलो तर तिथे अतिक्रमणवाल्यांनी सगळे शॉप्स हटवलेले वगैरे आहेत. मग इकडे तर मला खूप छान वाटतं. ह्या रोडने जाताना एकदम शांतता असते. तर अजूनपर्यंत आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. कॉमेंटमध्ये सांगा की हा व्लॉग कसा वाटतोय. आणि भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.